हॅलो गाईज, मायसेल्फ नेहा. आपल्या युट्यूब चॅनलवर आपण C++ सिरीज चालू केली आहे. त्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट ऑलरेडी अपलोड केला आहे. तर आज आपण सेकंड पार्ट अपलोड करत आहोत. तर त्यामध्ये काही बेसिक कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट टॉपिक इज अ कमेंट. Comment is a non-execution part in the program. It's give the more information about program. जर आपण एखादा प्रोग्राम किंवा कोड राईट केला तर त्या प्रोग्राम किंवा कोड बद्दल आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जर राईट करायची असेल तर ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण राईट करतो कमेंट थ्रू. जे काही आपण कमेंट मध्ये लिहिणार आहोत तर ते आपल्या कन्सोलवर डिस्प्ले होत नाही. तर कमेंटचे दोन टाइप असतात. फर्स्ट आहे सिंगल लाईन कमेंट आणि सेकंड आहे मल्टी लाईन कमेंट. सो फर्स्ट इज अ सिंगल लाईन कमेंट. सिंगल लाईन कमेंट इज यूज फॉर ओनली वन लाईन. जर आपल्याला कमेंट मध्ये फक्त एकच लाईन जर राईट करायची असेल तर त्यावेळेस आपण सिंगल लाईन कमेंटचा यूज करतो. सिंगल लाईन कमेंट इज स्टार्ट विथ द टू फॉरवर्ड स्लॅशेस. एक्झाम्पल, टू फॉरवर्ड स्लॅश प्रिंट हेलो वेलकम इन टेक2. ही एक आपली सिंगल लाईन कमेंट आहे. तर त्यानंतर एक प्रिंटिंग स्टेटमेंट हेलो वेलकम इन टेक2. नेक्स्ट इज अ मल्टीलाईन कमेंट. मल्टीलाईन कमेंट इज यूज फॉर राईट अ मल्टिपल लाईन. जर आपल्याला मल्टिपल लाईन कमेंट राईट करायची असेल तर ती राईट करतो आपण फॉरवर्ड स्लॅश स्टार, त्यानंतर ऍक्च्युअल कमेंट, अगेन एक स्टार, त्यानंतर एक फॉरवर्ड स्लॅश. सो एक्झाम्पल, फॉरवर्ड स्लॅश स्टार ही आपली मल्टिपल लाईनची स्टार्टिंग. The code will below print the word hello welcome in tech2 to the screen. त्यानंतर अगेन लास्टला स्टार फॉरवर्ड स्लॅश द प्रिंटिंग स्टेटमेंट हेलो वेलकम इन टेक2. तर आपल्या प्रिंटिंग स्टेटमेंट बद्दल आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन राईट केली आहे कमेंट थ्रू, तर त्याला म्हणतात मल्टिपल लाईन कमेंट. नेक्स्ट आहे कीवर्ड. कीवर्ड एक बिल्ट इन वर्ड्स असतात आपल्या C++ लँग्वेज मध्ये, जसे की इंटिजर, कॅरेक्टर, व्हाईल, डू, क्लास एक्सेट्रा. त्यानंतर आहे व्हेरिएबल. व्हेरिएबल आर द कंटेनर फॉर स्टोरिंग द डेटा. हाऊ टू क्रिएट व्हेरिएबल, तर त्याचा सिंटॅक्स डेटा टाइप व्हेरिएबल नेम इक्वल्स टू व्हॅल्यू. कोणताही व्हेरिएबल डिक्लेअर करतो बाय युझिंग डेटा टाइपनी. त्यानंतर आपण त्याला व्हॅल्यू असाइन करतो बाय युझिंग असाइनमेंट ऑपरेटरनी. ज्यावेळेस एखादा व्हेरिएबल आपण डिक्लेअर करतो, आपल्या कम्प्युटर मेमरी मध्ये एक स्टोरेज स्पेस क्रिएट होते, कंटेनर क्रिएट होतो, जो की आपल्या व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी यूज केला जातो. तर व्हेरिएबल राईट करण्याचे काही लिमिटेशन्स असतात, म्हणजे काही रूल्स असतात. जसे की आपले व्हेरिएबल आहे तो फक्त लेटर्स कंटेन करतो A to Z, किंवा डिजिट कंटेन करतो 0 to 9 आणि अंडरस्कोर कंटेन करतो. आपली जी व्हेरिएबल नेम आहे ते केस सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे जर एखादा व्हेरिएबल नेम आपण राईट केला कॅपिटल लेटर मध्ये आणि तोच जर व्हेरिएबल नेम आपण राईट केला स्मॉल लेटर मध्ये, सो बोथ आर द डिफरंट व्हेरिएबल्स. फॉर एक्झाम्पल, capital ARR and small ARR both are the different variables. The name of the variable does not contain the any white space and the special character. आपला व्हेरिएबल नेम आहे तो व्हाईट स्पेस आणि कोणताही कॅरेक्टर जसे हॅश, डॉलर, पर्सेंटेज स्टार असा कोणताही स्पेशल कॅरेक्टर कंटेन करत नाही. आपला जो व्हेरिएबल नेम आहे तो कायम स्टार्ट होतो अल्फाबेटनी आणि अंडरस्कोरने. जे C++ मध्ये कीवर्ड्स असतात ते व्हेरिएबल नेम साठी आपण यूज करत नाही. त्यानंतर आपण एक एज नावाचं व्हेरिएबल क्रिएट केलं आहे. त्यामध्ये असाइनमेंट ऑपरेटरने 27 व्हॅल्यू त्याला असाइन केली आहे आणि इथे इंटिजर एज अ डेटा टाइप आहे. ज्यावेळेस आपण डेटा टाइपने एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करतो त्यावेळेस आपल्या कम्प्युटर मेमरी मध्ये एज नावाचं व्हेरिएबल इथे क्रिएट झालं आहे आणि असाइनमेंट ऑपरेटरने त्याला 27 व्हॅल्यू आपण त्याला असाइन केली आहे. त्यानंतर आहे मल्टिपल व्हेरिएबल. एकाच डेटा टाइपने आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे, तसेच आपण इथे मल्टिपल व्हेरिएबल डिक्लेअर करून त्याला इनिशियलाइज सुद्धा करू शकतो. जसे की इंटिजर एक्स वाय झेड हे 3 व्हेरिएबल आपण डिक्लेअर केले आहे आणि असाइनमेंट ऑपरेटरनी त्याला व्हॅल्यू प्रोव्हाइड केले आहे 5, 6, 7 आणि खाली त्यांची ऍडिशन केली आणि आउटपुट इज 18. त्यानंतर आयडेंटिफायर्स. ज्यावेळेस आपण व्हेरिएबल क्रिएट करतो तर प्रत्येक व्हेरिएबल हा एक आयडेंटिफायर असतो, पण काही व्हेरिएबलला युनिक नेम्स असतात, जसे की मिनिट, सेकंड, नेम, एज असे जे युनिक नेम असतात त्याला आयडेंटिफायर्स म्हणतात. जसे इथे एक्झाम्पल मध्ये आपण मिनिट आणि सेकंड दोन एक्झाम्पल घेतले आहे, तर इथे आयडेंटिफायर्स आहेत मिनिट आणि सेकंड. त्यानंतर आहे इनपुट. आपल्याला जेव्हा प्रिंटिंग स्टेटमेंट प्रिंट करायचं होतं त्यावेळेस आपण काउट हे वर्ड यूज केलं होतं, पण आपल्याला युजर कडून जर इनपुट घ्यायचं असेल तर त्यावेळेस आपण सिन कीवर्डचा यूज करतो. एक्झाम्पल मध्ये आपण एक्स व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे बाय युझिंग इंटिजर डेटा टाइप मध्ये. म्हणजे जेव्हा आपण एखादी व्हॅल्यू इनपुट घेणार आहोत तर ती व्हॅल्यूचा जो टाइप आहे तो इंटिजर असणार. आपण एक काउट स्टेटमेंट राईट केला आहे टाइप नंबर, हे ऍज इट इज आपल्या डिस्प्ले मध्ये विजिबल होणार. त्यानंतर
cin नी आपण x ची व्हॅल्यू इनपुट घेतली, त्यानंतर cout प्रिंटिंग स्टेटमेंट नंबर इज अँड ॲज इट इज x ची व्हॅल्यू जी आहे ती प्रिंट होणार. त्यानंतर आहे डेटा टाइप्स. डेटा टाइप्स काय करतात, टाइप ऑफ डेटाला डिफाइन करतात. जसे डिफरंट टाइप्स ऑफ डेटा टाइप्स असतात, डिराइव्ह डेटा टाइप, युजर डिफाइंड डेटा टाइप अँड बेसिक डेटा टाइप. डिराइव्ह डेटा टाइप मध्ये ॲरे, पॉइंटर्स येतात. त्यानंतर युजर डिफाइंड मध्ये स्ट्रक्ट, इनम अँड युनियन येतात. त्यानंतर बेसिक डेटा टाइप्स मध्ये इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, डबल असे काही डेटा टाइप्स येतात. त्यानंतर बेसिक डेटा टाइप्स इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, डबल, लॉंग, बुलियन, स्ट्रिंग हे जे आपले आहेत बेसिक डेटा टाइप आहे. त्याचे पुढे एक्झाम्पल आपण राईट केले आहे, जसे की इंटिजर मध्ये 5, त्यामध्ये फक्त इंटिग्रल पार्ट येतो. त्यानंतर फ्लोट मध्ये 5.8, त्यामध्ये डेसिमल व्हॅल्यूज येतात, जसे 5.8, 9.6 लाईक दॅट. त्यानंतर कॅरेक्टर जे ए टू झेड कॅरेक्टर आहे, जे की आपण सिंगल कोटेशन मध्ये राईट करतो ते कॅरेक्टर्स आहेत. त्यानंतर डबल एक्झाम्पल 5.678, ते सिमिलर टू फ्लोट आहे, ओनली जी डबलची साईज आहे ती डबल आहे. त्यानंतर लॉंग मध्ये 9.98 असे काही एक्झाम्पल येतात. बुलियन मध्ये आपण फक्त दोन व्हॅल्यूज राईट करतो, जसे ट्रू अँड फॉल्स. त्यानंतर स्ट्रिंग इज नथिंग बट अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर, ते की आपण डबल कोटेशन मध्ये राईट करतो. त्यानंतर आहे साईज ऑफ डेटा टाइप. साईज ऑफ डेटा टाइप, बाईटची साईज आहे 8 बिट्स, शॉर्टची साईज आहे 16 बिट, इंटिजरची साईज आहे 32 बिट्स, लॉंगची साईज आहे 64 बिट्स, फ्लोटची साईज आहे 32 बिट्स आणि डबलची साईज आहे 64. त्यानंतर आजचा आपला टॉपिक संपलेला आहे. त्यानंतर आपण यापुढच्या काही कन्सेप्ट आहेत, जसे की ऑपरेटर, हे उद्या आपण डीपली पाहणार आहोत. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.